मालवण तालुक्यातील चौकी इथल्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेला 24 कर्जदारांनी सुवर्णकाराच्या मदतीने 54 लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी गणेश वसंत गावडे, मनोज मोहन ठोंबरे, उमेश राजाराम डिचवलकर यांना गुरुवारी अटक केली। त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत सुनावण्यात आले। विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या चौकी येथील शाखेला 54 लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या गणेश वसंत गावडे याने 74.870 ग्रॅमचे दागिने, मनोज ठोंबरे याने 154.500 ग्रॅम, उमेश राजाराम डिचवलकर याने 497.30 ग्रॅमचे खोटे दागिने बँकेत ठेवल्याची तक्रार शाखाधिकारी यांनी पोलिसांकडे दिली होती। या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केराम हे करीत आहेत। चौके बँकेचे शाखाधिकारी कमलाकर गोविंद धुरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सुवर्णकारासह 24 कर्जदारांवर गुन्हा दाखल केला आहे। यात बँकेकडून कर्जदारांनी घेतलेले कर्ज आणि बँकेत ठेवलेले खोटे दागिने याची यादीच पोलिसांना सादर केली। सुमारे 24 कर्जदारांनी खोटे दागिने ठेवले असून सुमारे 53.94 लाख रुपयांहून अधिक कर्जाची उचल केल्याचे स्पष्ट झाले होते। यातील दागिने पोलिसांनी जप्त केले असून या प्रकरणी 2 वेगवेगळे गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत। यात कुणाल प्रभुलीकर याला दोन्ही गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। कुणाल प्रभुलीकर हा अद्यापही न्यायालयीन कोठडीत आहे। ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग।